श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोची गरज. तुझा नवरा तुझं काहीच ऐकत नाही ना, तुला वेळ देत नाही ना. त्या वाक्याने योगिताच्या हातातील कप थरथरला. गरम चहाचा थेंब तिच्या पोटांवर पडला, पण तिच्या मनातल्या वेदनेसमोर तो काहीच नव्हता. ती हसण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळ्यांमध्ये पाणी साचलं होतं. नाही काकू, तसं काही नाही, ती हळू आवाजात म्हणाली. पण खरं तर सगळं काही तसंच होतं. 2 वर्षापूर्वी योगिता आरशासमोर उभी होती. लाल साडी, गळ्यात सोन्याची साखळी, डोळ्यांमध्ये स्वप्न. आज तिचं लग्न होतं. अरेंज मॅरेज. घरच्यांनी निवडलेला मुलगा मानव. मुलगा खूप चांगला आहे, कुटुंबाला खूप जपतो. आईने सांगितलेलं वाक्य तिच्या मनात घुमत होतं. कुटुंबाला जपणारा मुलगा मला पण तितकंच प्रेम करेल ना, तिने स्वतःलाच विचारलं. मुलगा बघायला आला होता तेव्हा मानव फार बोलला नव्हता, पण त्याच्या शांत स्वभावात एक विश्वास होता. त्याने फक्त एवढंच म्हटलं होतं, मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करतो आणि लग्नानंतर माझ्या बायकोसाठीही करेन. त्या एका वाक्याने योगिताचं मन जिंकलं होतं. लग्नाचा दिवस. घरात गडबड, पाहुणे, हशा, संगीत, सगळीकडे आनंदाचं वातावरण. योगिता मंडपात बसली होती आणि मानव तिच्या बाजूला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. एक अनोळखी माणूस, पण आता आयुष्यभराचा साथीदार. मी तुझी काळजी घेईन, मानवने हलक्या आवाजात सांगितलं. योगिता हसली. तिच्या डोळ्यामध्ये विश्वास होता. लग्नानंतरचा पहिला दिवस. योगिता सासरी आली. मोठं घर, सगळे एकत्र, आई वडील, भाऊ बहीण. सुरुवातीला सगळं छान होतं. आमच्या घरात सगळे एकमेकांसाठी जगतात, सासूबाईंनी अभिमानाने सांगितलं. योगिताला वाटलं, वा, किती प्रेमळ कुटुंब आहे. आता मी याचा भाग आहे. पहिले काही दिवस मानव सतत घरच्यांसोबत असायचा. आईसोबत बाजारात जाणं, वडिलांसोबत बँकेत जाणं, भावाला कामात मदत, बहिणीला फिरायला घेऊन जाणं. योगिता हे सगळं पाहत होती आणि मनात म्हणत होती, तो खूप चांगला आहे, सगळ्यांची काळजी घेतो. पण एक दिवस ती म्हणाली, मानव, मला थोडं बाजारात जायचं आहे, तू माझ्यासोबत येणार का? मानवने फोनवरून नजर न उचलता उत्तर दिलं, आत्ता नाही योगिता, आईसोबत जायचं आहे, नंतर बघू. ती शांत झाली. ठीक आहे, ती हसत म्हणाली. असं अनेक वेळा झालं. ती काही मागायची आणि उत्तर एकच, नंतर बघू. कधी तो पैसे देत होता, पण तिच्यासोबत वेळ घालवत नव्हता. एक दिवस घरात सगळे बसले होते. बहीण म्हणाली, दादा, उद्या मला शॉपिंगला घेऊन चल ना. हो, नक्की. मानव लगेच तयार झाला. योगिता तिथेच बसली होती. तिने हलक्या आवाजात विचारलं, मानव, मला पण जायचं होतं. मानवने सहजपणे उत्तर दिलं, उद्या मी बहिणीसोबत जाणार आहे, आपण नंतर जाऊ. त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी तुटलं. तिला वाटत होतं, मी विचारलं की तो म्हणतो की आता नाही, मला वेळ नाही, पण बहिणीसाठी लगेच तयार होतो. रात्री योगिता खिडकीजवळ बसली होती. बाहेर अंधार होता आणि तिच्या मनातही, मी पण या घराचा भाग आहे ना, माझ्यासाठी वेळ नाही का त्याच्याकडे? तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काही दिवसांनी टोमणे सुरू झाले. आमचा मुलगा आमच्यासाठी सगळं करतो, तुझं काही ऐकत नाही ना तो? प्रत्येक शब्द तिच्या मनाला टोचत होता. एक दिवस ती धाडस करून म्हणाली, मानव, तू मला थोडा वेळ देऊ शकतोस का? मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. मानवने थोडं चिडून उत्तर दिलं, योगिता, मी इतका बिझी असतो, तुला कळत नाही का? ती शांत झाली, पण तिच्या मनात वादळ सुरू होतं.
मी काय इतकं जास्त मागते? फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम. तरीही ती स्वतःला समजावत होती. नवीन आहे सगळं, हळूहळू सगळं ठीक होईल. ती अजूनही आशा ठेवून होती. एक दिवस ती खूप आजारी होती. तापाने अंग जळत होतं. मानव, मला डॉक्टरकडे जायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मानव म्हणाला, मी आता जाऊ शकत नाही. बाबांना बँकेत घेऊन जायचं आहे. तू आईसोबत जा. आई म्हणाली, मला वेळ नाही. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. तू एकटी जा. योगिता एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली. घरी परत आल्यावर योगिता एकटीच बसून राहिली. त्या दिवशी तिला पहिल्यांदा जाणवलं, या घरात मी एकटी आहे. रात्री मानव परत आला. औषध घेतलंस का? त्याने सहज विचारलं. योगिता फक्त हसली. हो, पण त्या हसण्यात वेदना होती. दिवस जात होते, पण परिस्थिती तशीच होती. योगिता अजूनही वाट बघत होती. एक दिवस तो मला समजून घेईन. इतरांसारखी तो माझीही काळजी घेईन. योगिता आरशात स्वतःकडे पाहत होती. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा. ती हलक्या आवाजात म्हणाली, मी त्याच्यासाठी सगळं सोडलं, पण त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि मनात एक प्रश्न उभा राहिला. मी त्याची बायको आहे की फक्त रात्रीची गरज? आरशासमोर उभी राहून योगिता स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती, पण उत्तर मात्र कुठेच नव्हतं. लग्नाला 2 वर्ष झाली होती. 2 वर्षात खूप काही बदलायला हवं होतं. नातं घट्ट व्हायला हवं होतं. समज वाढायला हवी होती. पण इथे उलटच होत होतं. मानव अजूनही तसाच होता. आई वडील, भाऊ बहीण आणि सगळ्याच्या शेवटी योगिता. त्या दिवशी सकाळी योगिता किचनमध्ये उभी होती. चहा बनवत होती. तिचं डोकं दुखत होतं, पण ती सवयीने काम करत होती. आई, माझा टिफिन तयार आहे ना? मानवने बाहेरून आवाज दिला. हो बाळा, सासूबाई उत्तरल्या. योगिता ट्रे घेऊन बाहेर आली. हा तुझा चहा. मानवने कप घेतला, पण तिच्याकडे पाहिलंही नाही. मानव, आज संध्याकाळी थोडं बाहेर जाऊया का? तिने हळूच विचारलं. मानवने लगेच उत्तर दिलं, आज नाही, भावासोबत काम आहे. ती काही बोलली नाही. दुपारी घरात सासूबाई आणि योगिता दोघीच होत्या. तू एवढी शांत का असतेस? सासूबाई म्हणाल्या. योगिता हलकसं हसली. काही नाही. पण सासूबाई लगेच टोमणा मारत म्हणाल्या, आमचा मुलगा एवढा चांगला आहे, सगळ्यांसाठी करतो, पण तुझ्यासाठी नाही ना? त्या हसल्या, पण योगिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिच्या खोलीत गेली, दार बंद केलं आणि रडायला लागली. मी काय चुकीचं केलं? मी एवढंच तर मागतेय, थोडा वेळ, थोडं प्रेम. तिचं मन हळूहळू तुटत होतं. त्या रात्री मानव उशिरा घरी आला. जेवण वाढू का? योगिताने विचारलं. हो, तो मोबाईलमध्ये बघत म्हणाला. ती शांतपणे जेवण वाढत होती. मानव, मला काही बोलायचं आहे, ती पुन्हा धाडस करून म्हणाली. आता नाही योगिता, खूप थकलोय, तो चिडून म्हणाला. ती पुन्हा गप्प झाली. दिवसागणिक योगिता अधिक शांत होत गेली. तिने बोलणं कमी केलं, हसणं कमी केलं आणि अपेक्षा ठेवणंही कमी केलं. एक दिवस तिची मैत्रीण तिला फोन करते. काय चाललंय तुझं? खुश आहेस ना? योगिता काही क्षण शांत राहिली. हो, खूप खुश आहे, ती खोटं बोलली. फोन कट झाला आणि तिचे अश्रू वाहायला लागले. त्या दिवशी संध्याकाळी घरात सगळे बसले होते. भाऊ म्हणाला, दादा, उद्या आपण सगळे बाहेर जाऊया. हो, नक्की, मानव हसत म्हणाला. योगिता तिथेच बसली होती. तिने ऐकलं. तिला आनंद झाला. बाहेर गेल्यावर तिला मानवसोबत वेळ घालवायला मिळेल.
पण तिला प्रश्न पडला की ते मला सोबत नेतील का. तिने मानवला विचारलं, मानव, मी पण येऊ का. भाऊ लगेच म्हणाला, वहिनी, तू येऊ नकोस. तू आलीस तर गाडीत जागा पुरणार नाही. तू घरीच काम कर, आमची पॅकिंग करून दे. सगळे हसले. मानवही काही बोलला नाही. त्या क्षणी योगिताच्या मनात काहीतरी कायमचं तुटलं. त्या रात्री ती झोपली नाही. मानव बाजूला गाढ झोपला होता आणि ती छताकडे बघत होती. मी या घरात कोण आहे? कोणाला माझी गरज आहे? तिच्या मनात फक्त एकच उत्तर येत होतं, कोणालाही नाही. पुढच्या दिवशी ती खूप शांत होती. ना काही मागणं, ना काही बोलणं. मानवला पण काही फरक पडला नाही. काही दिवसांनी ती शेवटी ठरवते, आता मला बोलायलाच हवं. त्या रात्री मानव जेवत होता. मानव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ती ठामपणे म्हणाली. मानव थोडा त्रासिक झाला. काय आहे आता? योगिताने खोल श्वास घेतला. मला तुझ्यासोबत वेळ हवा आहे. मला तुझं लक्ष हवं आहे. मी तुझी बायको आहे. मला तुझं प्रेम हवं आहे. मानव हसला. योगिता, तू जास्त विचार करतेस. सगळं ठीक आहे. ती रागाने म्हणाली, काहीच ठीक नाही मानव. तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस. मी किती दिवस वाट बघू? मानव चिडला. मग काय करू मी? सगळं सोडून तुझ्यासोबत बसू का? त्या शब्दांनी योगिता हादरली. ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, हो, कधीतरी बस, कारण मी तुझी बायको आहे. मानव शांत झाला. ती पुढे म्हणाली, जर तू मला वेळ दिला नाहीस, जर तू माझ्यासोबत राहिला नाहीस, तर मी हे घर सोडून जाईन. मानवने काहीच उत्तर दिलं नाही. तो उठला आणि बाहेर निघून गेला. त्या रात्री योगिता खूप रडली. आजही त्याने मला थांबवलं नाही. त्याला खरंच काही फरक पडत नाही. पुढच्या काही दिवसात काहीच बदललं नाही. मानव अजूनही तसाच होता. आणि मग एक दिवस योगिताने निर्णय घेतला. सकाळ. घरात सगळे त्यांच्या कामात होते. योगिता शांतपणे आपले कपडे बॅगेत ठेवत होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी हार मानली, पण आता इथे राहून स्वतःला हरवू शकत नाही. ती हळूच बाहेर आली. कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ती दाराजवळ थांबली. एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. हे घर कधीच माझं नव्हतं. आणि ती निघून गेली, कोणालाही न सांगता. कारण सांगूनही काही उपयोग नव्हता. त्या क्षणी एक नातं तुटलं होतं. एक मन पूर्णपणे कोसळलं होतं. रस्त्यावर चालताना योगिता स्वतःशीच म्हणाली, मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण कदाचित माझं प्रेम त्याच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात एकच भावना होती, मी हरले, पण आता स्वतःला वाचवायचं आहे. योगिता, तू असतीस तर. रिकाम्या खोलीत बसलेला मानव स्वतःशीच बोलत होता. पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी योगिता तिथे नव्हती. योगिता घर सोडून गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मानवला काहीच फरक पडला नाही. घरात सगळं पूर्वीसारखं चालू होतं. आईची काळजी, बाबांची कामं, भावासोबत चर्चा, बहिणीचे फोन. योगिताचा विषय कुणी काढलाच नाही. एकदा आई म्हणाली, चांगलंच झालं, सतत तक्रारी करत होती. भाऊ हसत म्हणाला, हो ना, घरात शांतता तरी आली. मानवने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने स्वतःला समजावलं, तिनेच घर सोडलं, माझी चूक नाही. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा शांततेत एक पोकळी जाणवायची. खोलीत सगळं होतं, पण काहीतरी कमी होतं. एक दिवस तो कपाट उघडतो. योगिताचे काही कपडे तिथेच होते. तो एक साडी हातात घेतो आणि अचानक
त्याच्या डोळ्यासमोर आठवणी येतात. ती हसणारी योगिता, त्याच्यासाठी वाट बघणारी योगिता, त्याच्याकडे एकटक बघणारी योगिता. तो पटकन साडी परत ठेवतो. नाही, मला तिची आठवण येत नाहीये, तो स्वतःशीच म्हणतो. दिवस जात होते, पण योगिताचा अभाव हळूहळू जाणवू लागला. एक सकाळ मानव ऑफिसला निघत होता. आई, माझा टिफिन. आई म्हणाली, आज स्वतः करून घे, माझी तब्येत ठीक नाहीये. तो थोडा थांबला. योगिता असती तर हा विचार क्षणभर आला, पण त्याने तो लगेच बाजूला सारला. हळूहळू लहान लहान गोष्टी त्याला त्रास देऊ लागल्या. कपडे वेळेवर धुतले जात नव्हते, जेवण वेळेवर मिळत नव्हतं, खोली अस्ताव्यस्त होती. पण तरीही त्याने कधीही कबूल केलं नाही की त्याला योगिताची गरज आहे. आणि मग एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी संध्याकाळी मानव ऑफिसमधून परत येत होता. पाऊस सुरू होता, रस्ता ओला होता. त्याचं लक्ष फोनवर होतं आणि अचानक धाड, त्याची बाईक घसरली. तो जोरात रस्त्यावर पडला. त्याच्या पायात तीव्र वेदना झाली. आह, तो ओरडला. लोक जमा झाले. कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन केला. हॉस्पिटल. मानव बेडवर पडलेला होता. डॉक्टर म्हणाले, पायाचं फ्रॅक्चर आहे, काही आठवडे आराम करावा लागेल. त्याला घरी आणलं गेलं. सुरुवातीला सगळे काळजी घेत होते. आई त्याच्याजवळ बसली होती. भाऊ औषधं आणत होता. पण काही दिवसांनी सगळं बदलायला लागलं. एक सकाळ मानव म्हणाला, आई, मला पाणी दे ना. आई म्हणाली, मी आत्ता कामात आहे, तू स्वतः घे. तो थोडा आश्चर्यचकित झाला. माझा पाय फ्रॅक्चर आहे. आई असं कसं म्हणत आहे? दुसऱ्या दिवशी, भाऊ, मला थोडी मदत करशील का? भाऊ म्हणाला, मला ऑफिसला उशीर होतोय, तू थांब, बाबा थोड्या वेळाने मदत करतील. बहिणीला फोन केला. तू काही दिवस येऊ शकतेस का? ती म्हणाली, मला अभ्यास आहे, माझ्या परीक्षा जवळ आल्या आहेत, हॉस्टेलवरून परत येणं मला शक्य नाही. हळूहळू सगळे दूर जाऊ लागले. मानव एकटा पडला. त्याला उठायला त्रास होत होता, चालता येत नव्हतं. लहान सहान गोष्टीसाठीही त्याला मदतीची गरज होती, पण कोणीच नव्हतं. एक दिवस तो खूप वेदनेत होता. औषधं वेळेवर मिळाली नव्हती. तो स्वतःच उठायचा प्रयत्न करत होता आणि अचानक तो खाली पडला. आई, तो ओरडला, पण कोणी आलं नाही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, योगिता, तू असतीस तर. त्याला आठवलं, ती त्याच्यासाठी कशी धावत होती, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची कशी काळजी घेत होती. आणि तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. त्याच्या मनात गिल्ट वाढत होतं. मी तिच्याशी खूप वाईट वागलो, मी तिचं मन तोडलं. पण तरीही त्याने तिला फोन केला नाही. मी कोणत्या तोंडाने फोन करू? तो स्वतःलाच विचारत होता. दुसरीकडे योगिता तिच्या माहेरी होती. ती अजूनही शांत नव्हती. तिच्या मनात अजूनही वेदना होती, पण प्रेमही तितकंच होतं. एक दिवस तिला एका नातेवाईकाचा फोन आला. अगं, मानवचा अपघात झाला म्हणे. योगिता दचकली. काय? कसा आहे तो? पायाला फ्रॅक्चर आहे. त्या क्षणी तिचं सगळं दुःख, राग, नाराजी सगळं विसरलं. तिच्या मनात फक्त एकच विचार आला, मानव ठीक आहे ना? ती एक क्षणही थांबली नाही. आई, मी जाते. पण आई काही बोलणार होती. मला जायचंच आहे, ती ठामपणे म्हणाली. ती लगेच निघाली. तिच्या मनात फक्त एकच भावना होती, तो माझा नवरा आहे, त्याला माझी गरज आहे. घरी मानव एकटाच बसला होता. डोळ्यात रिकामेपणा.
मनात पश्चाताप. दाराची बेल वाजली. त्याने हळूच डोळे वर केले. आईने दार उघडलं आणि समोर योगिता उभी होती. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि लगेच पाणी. तो काही बोलू शकला नाही. योगिता त्याच्याकडे धावत आली. मानव, तू ठीक आहेस ना? तिने त्याचा हात धरला. तिच्या डोळ्यात काळजी होती, प्रेम होतं. त्या क्षणी मानवच्या मनात एकच विचार आला. जिला मी दुर्लक्ष केलं तीच आज माझ्यासाठी लगेच धावून आली आहे. मानवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो योगिताकडे बघत होता आणि मनात म्हणत होता, मी तिला गमावलं नाही ना. जिला मी दुर्लक्ष केलं तीच आज माझ्यासाठी उभी आहे. मानवच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. समोर योगिता उभी होती. तीच योगिता जी त्याने दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसापूर्वी हे घर सोडून गेली होती. मानव, शांत रहा, काही नाही होणार. योगिता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. त्या स्पर्शात इतकी माया होती की मानवचं सगळं दुःख जणू क्षणभरासाठी हलकं झालं. योगिता लगेच कामाला लागली. तू काही खाल्लंस का? औषधं वेळेवर घेतलीस का? मानव काहीच बोलू शकत नव्हता. फक्त तिच्याकडे बघत होता. किचनमध्ये जाऊन तिने पटकन जेवण गरम केलं. औषध व्यवस्थित पाहिली. तिच्या प्रत्येक हालचालीत काळजी होती. जणू काही ती कधीच इथून गेली नव्हती. घरच्यांनीही तिला पाहिलं. आई थोड्या आश्चर्याने म्हणाली, तू परत आलीस? योगिता शांतपणे म्हणाली, मानवची तब्येत ठीक नाही म्हणून आले. तिच्या आवाजात कोणताही राग नव्हता, फक्त जबाबदारी होती. त्या रात्री योगिता मानवच्या बाजूला बसून होती. त्याला वेळेवर औषध दिलं, पाणी दिलं, त्याला झोपायला मदत केली. मानव हलक्या आवाजात म्हणाला, योगिता. ती त्याच्याकडे वळली. तू का आलीस? तो प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच हसली. कारण तू माझा नवरा आहेस आणि तू आजारी असल्यास तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. त्या एका वाक्याने मानवचं मन पूर्णपणे तुटलं. दिवस जात होते. योगिता त्याची पूर्ण काळजी घेत होती. सकाळी उठवणं, फ्रेश होण्यास मदत करणे, वेळेवर जेवण दिल्यानंतर औषध देणं, त्याला चालायला मदत करणं, त्याच्यासाठी आवडतं जेवण बनवणं. घरचे मात्र दूरच होते. ते फक्त बघत होते, पण काही करत नव्हते. एक दिवस मानवची आई योगिताला म्हणाली, तू इतकं का करतेस? शेवटी तूच घर सोडून गेली होतीस. योगिता शांतपणे उत्तरली, हो, मी गेले होते, पण माझं प्रेम अजूनही इथेच आहे. त्या उत्तराने सगळे शांत झाले. मानव सगळं ऐकत होता. त्याच्या मनात अपराधीपणा वाढत होता. एका रात्री तो झोपत नव्हता. योगिता त्याच्या बाजूला बसली होती. तो हळू आवाजात म्हणाला, योगिता, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणाली, बोल. मानवच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी खूप चुकीचा होतो. योगिता शांतपणे ऐकत होती. मी आईवडिलांसाठी, भावंडांसाठी सगळं केलं, पण तुझ्यासाठी वेळ दिला नाही. त्याचा आवाज थरथरत होता. तू माझ्यासाठी सगळं सोडलंस आणि मी तुला एकटं सोडलं. योगिताच्या डोळ्यातून अश्रू आले. मानव पुढे म्हणाला, तू मला किती वेळा सांगितलं, पण मी कधी ऐकलं नाही. तो रडत म्हणाला, आज जेव्हा मला सगळ्यांची गरज होती तेव्हा कोणीच नव्हतं. तो तिच्याकडे बघत म्हणाला, फक्त तू मदतीसाठी होतीस. तो तिचा हात पकडतो. मला माफ कर योगिता, मी तुला खूप दुखावलं. त्या क्षणी योगिताचं मन भरून आलं. ती हळूच म्हणाली, मला काहीच नको होतं मानव, फक्त तुझा वेळ आणि थोडंसं प्रेम. दोघेही रडत होते, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, तर एक नातं पुन्हा जुळण्याची सुरुवात होती. पुढचे काही दिवस
मानव हळूहळू बरा होऊ लागला. पण आता तो बदलला होता. तो योगिताशी बोलत होता, तिच्यासोबत वेळ घालवत होता, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत होता. एक दिवस तो म्हणाला, योगिता, आपण बाहेर जाऊया का? ती आश्चर्याने म्हणाली, खरंच? तो हसला, हो, कारण आता मला समजलं आहे तुझ्यासोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं आहे. ती हसली. तिच्या डोळ्यात आनंद होता. घरच्यांनाही हळूहळू समजायला लागलं. त्यांनी योगिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एक दिवस आई म्हणाली, योगिता, तू खरंच या घराची खरी लक्ष्मी आहेस. योगिता फक्त हसली. एक संध्याकाळ मानव आणि योगिता गच्चीवर बसले होते. सूर्य मावळत होता. मानव म्हणाला, योगिता, एक गोष्ट सांगू? ती म्हणाली, हं. तो तिच्याकडे बघत म्हणाला, आई वडील कर्तव्य असतात, पण बायको आयुष्याची साथ असते. तो पुढे म्हणाला, आणि मी खूप उशिरा समजलो की माझ्या आयुष्यात तुझी गरज किती आहे. योगिता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. ती हळू आवाजात म्हणाली, उशिरा का होईना, पण तुला समजलं हेच खूप आहे. दोघे शांतपणे बसले होते आणि त्या शांततेत एक नातं पुन्हा मजबूत झालं होतं. कथेचा अंतिम संदेश असा आहे की आई वडील कर्तव्य असतात, पण बायको ही फक्त जबाबदारी नसते, ती आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती असते. तिची किंमत वेळेत ओळखा, कारण ती निघून गेल्यावर घरात सगळे असतात, पण घर राहत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.